कोणत्या पुस्तकातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगते आहे? कोणी लिहिले हे पुस्तक? आज आपण 15 दिवसांनी भेटतोय. एक आठवडा तुम्ही बाहेर गेला होता आणि एक आठवडा मी आजारी होती, बरोबर ना? त्यामुळे आपला 15 दिवसांनी क्लास आहे, बरोबर? मग आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, त्या गोष्टीचं नाव आहे बंधू प्रेमाची शिकवण. काय गोष्टीचं नाव आहे? आता बंधू म्हणजे काय माहितीये तुम्हाला? बंधू म्हणजे भाऊ. आपला जो भाऊ असतो ना त्याला बंधू म्हटलं जातं. हा, बंधू म्हणजे भाऊ. मग एक श्यामचा भाऊ कुठे शिकायला असं सांगितलं होतं मागे स्टोरीमध्ये? मामांकडे. श्यामचा मोठा भाऊ मामांकडे शिकायला असतो. प्लेगची साथ. कुठली साथ येते? जशी आपल्याकडे कोरोनाची आली होती की नाही, कोरोनाची साथ आली होती, शाळांना सुट्टी होती, आठवते? कुठे बाहेर पडायचं नाही, सगळ्यांना सर्दी खोकला होत होता. तसं त्यावेळी प्लेगची साथ आली होती. आणि प्लेगची साथ आल्यामुळं श्यामचा हा जो भाऊ आहे तो भाऊ काय करतो? सुट्टी आहे म्हणून आपल्या आईला भेटायला येतो गावाकडे. मग श्याम पण आलेला असतो सुट्टीला. सुट्टीमध्ये सगळे गावी येतात की नाही, तसंच श्याम पण आलेला असतो. आता श्यामचा जो मोठा भाऊ आहे त्याला प्लेग झालाय. काय झाला? म्हणजे उष्णता खूप वाटते शरीरात. मग ही शरीरातली उष्णता जी आहे ना, हीट आहे ना, ती कमी करण्यासाठी त्या पेशंट जो आहे त्याला गुलकंद दिला. आता श्यामच्या घरामध्ये गुलकंद नव्हता. मग श्यामची काय करायची? कांदे पाक द्यायची. काय करायची? त्या भावाला, जो श्यामचा भाऊ आजारी आहे त्या भावाला कांदे पाक. कांदे पाक म्हणजे काय? तर कांद्याची वरची सालं काढायची आणि गुळाच्या पाकामध्ये शिजवायचा तो आणि गुळाच्या पाकामध्ये मिक्स करायचा. त्याला काय म्हणतात? मग तेव्हा असतो कांदे पाक. तो कांदे पाक त्याला खायला द्यायची. की आई काय करतीये? कांदे पाक बनवतीये आणि कोणाला देतीये? भावाला देतीये श्यामच्या. मग श्यामला वाईट वाटतो की आई मला काहीच देत नाही. त्याला दही देतीये, तूप देतीये, कांदे पाक देतीये आणि मला काहीच देत नाही. श्यामला चिलसी होती. मग श्याम काय म्हणतो माहितीये? आई, दादाला तर काय कांदे आणि पिंदे आणि आम्हाला तर काहीच नाही. दादाला दही जास्त, तूप जास्त आणि आम्हाला काहीच नाही. मग श्याम म्हणतो, जवळ असे ते कोपऱ्यात बसे आणि लांब असे ते स्वप्नी दिसे. म्हणजे काय? श्यामला म्हणायचंय की मी जवळ आहे ना. ते श्याम शिकायला बाहेर असतो पण जवळ असतो. प्रत्येक शनिवार रविवार तो आईला भेटायला यायचा आणि हा दादा जो असतो तो पुण्याला मामांकडे असतो. मग तो कधीतरी द्यायचा. तर मग श्याम लगेच म्हणतो की तो लांब आहे म्हणून तू तुझा एवढा लाड करतीयस आणि मी जवळ आहे म्हणून जवळ असे आणि कोपऱ्यात बसे म्हणजे माझा तू काहीच लाड करत नाही. मग श्यामचा भाऊ हे ऐकतो श्याम बोललेला. मग श्यामचा भाऊ श्यामच्या आईला म्हणतो, आई, उद्यापासून जर तू कांदे पाक बनवणार, जो कांदे पाक बनवणार आहेस तू जर सगळ्यांना दिलास तरच मी तो खाईन. कोण म्हणतो असं? श्यामचा भाऊ की उद्यापासून जो कांदे पाक सगळ्यांना समान वाटून दे. मला एकट्याला दिलं मला पण खायला होत नाहीये. मग तू त्यापेक्षा सगळ्यांना वाटून दे असं म्हणतात. श्याम असं बोलतोय, हा असं बोलतोय. अरे, तुम्ही काय माझी सावत्र मुलं आहात का? श्याम, तुला कळत नाही प्रत्येक शनिवार रविवार तू ज्यावेळी घरी येतोस त्यावेळी तुला वेगवेगळे पदार्थ करून नाही घालत का? आता आपला दादा आजारी आहे, त्याला प्लेग झालेला आहे म्हणून मी त्याला कांदे पाक देतीये. तर तुझ्या पोटात कशाला दुखायला पाहिजे? तुझे लाड मी काही करत नाही का? असं श्यामची आई श्यामला ओरडते. आणि श्याम पुढे काय म्हणतो माहिती का? नाही, मला प्लेग झाला असता तर बरा झाला असता, मला खायला तरी सगळं मिळालं असतं. असं म्हणणं बरोबर आहे का? श्याम असंही म्हणतो की दादाला जसा प्लेग झालाय ना तसा मला झाला असता ना तर बरं झालं असतं की मला पण चांगलं चुंगलं खायला मिळालं असतं. मग हे ऐकल्यावर तर आईची तळपायाची आग मस्त करा जाते. मग श्यामला खूप रागवते आई. अरे, असा विचार तरी कशाला करतोस? आजारपण म्हणजे काय? आणि ज्यावेळी एखादा माणूस आजारी असेल, शेजारचा माणूस जरी आजारी असेल तर त्याला आपण मदत केली पाहिजे. हा तर तुझा सक्का भाऊ आहे आणि त्याला खायला देते म्हणून तू जर रागवत असशील तर याला काहीच अर्थ नाही. श्याम अशा पद्धतीने श्यामची आई श्यामला रागवते. मग श्याम तरी सुद्धा रुसूनच बसलेला असतो. त्या दिवशी श्याम रुसूनच बसलेला असतो. नंतर दुपारी काय होतं? श्यामचा भाऊ आहे ना तो म्हणतो, श्याम, माझ्या पायावर पाय दे ना जरा. तरी सुद्धा श्यामला राग आलाय ना त्याचा दादाचा.
आई सगळं खायला दादाला देते, दादाचा लाड करतीये. मग श्याम त्या दिवशी पाय पण देत नाही त्याच्या पायावर. म्हणजे त्या दिवशी श्यामचं प्रेम असं ते सगळं मरूनच गेलेलं असतं. चांगलंच वागत नसतो श्याम. आणि मग त्याच्या पायावर पाय ठेवतो तो देत नाही. मग काय करते श्यामची आई? श्यामला एकही शब्द बोलत नाही आणि स्वतः जाते आणि त्याच्या दादाच्या पायावर पाय द्यायला सुरुवात करते. श्यामला काहीच बोलत नाही की तू पायावर पाय दे वगैरे, आणि मग स्वतः द्यायला सुरुवात करते. मग श्यामला वाईट वाटतं की आपली आई पायावर पाय देते आणि आपण बसलोय. म्हणून काय करतो श्याम? मग म्हणतो आईला, मग काय करते श्यामची आई? स्वतः दादाच्या पायावर पाय देते. त्यानंतर मग संध्याकाळी काय होतं? संध्याकाळी श्यामची आजी, श्यामचे भाऊ, श्याम सगळे अंगणात बसलेले असतात. मग त्यावेळी श्यामची आई आजीला म्हणते, हा एक कृष्णाचं गाणं म्हणा. आणि त्या गाण्यामध्ये ना भाऊ भाऊ जे आहेत ना त्यांचं प्रेम दाखवलेलं असतं. असं गाणं श्यामची आई आजीला म्हणायला सांगते. आणि मग श्यामची आजी असते ना, ती ते गाणं म्हणायला सुरुवात करते. ते गाणं म्हटल्यानंतर ज्यावेळी ती आजी गाणं म्हणते तर त्या गाण्यामध्ये अर्थ काय असतो की भाऊ भावांनी एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे, एकमेकांचा द्वेष मत्सर करायचा का नाही, असा अर्थ असतो. मग श्यामला लगेच मनात वाटतं की आईने काय केलंय? मुद्दाम ते गाणं म्हणायला लावलंय आजीला. म्हणजे श्याम आईला म्हणतो, आई आज तू मुद्दाम आजीला हे गाणं म्हणायला लावलं की ज्या गाण्यामध्ये भाऊ भावांचं प्रेम दाखवलं आहे. कारण मी दुपारी चांगला वागलो नाही, मी सकाळी चांगला वागलो नाही, म्हणून तू आजीला ते गाणं म्हणायला लावलंस. तर मला हिनवण्यासाठी म्हणायला लावलंस, असं श्याम म्हणतो. मग त्यावेळी श्यामचे म्हणते, अरे श्याम, मी गाणं म्हणायला सांगितलं पण ते तुला हिनवण्यासाठी नाही, तर तू तुझ्या भावाबरोबर प्रेमानं वागावंस. ज्यावेळी तो आजारी आहे त्यावेळी त्याला मदत करावी. भविष्यामध्ये कधी तो अडचणीत असेल त्यावेळी तू त्याला मदत कर. तू अडचणीत असशील त्यावेळी तो तुला मदत करेल. आणि हेच खरं बंधुप्रेम आहे. अशी शिकवण, बंधुप्रेमाची शिकवण श्यामची आई आपल्या श्यामला देते. आवडली का गोष्ट तुम्हाला?